श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 18 फेब्रुवारी 2026. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस 12 राशींसाठी वेगवेगळे अनुभव घेऊन येणार आहे. काहींना मेहनतीचे गोड फळ मिळेल, तर काहींना संयम आणि समजूतदारपणाची परीक्षा द्यावी लागेल. आर्थिक, कौटुंबिक, व्यावसायिक आणि मानसिक स्तरावर कोणते बदल संभवतात? कोणत्या राशींनी सावधगिरी बाळगावी आणि कोणत्या राशींना भाग्याची साथ लाभेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष. आज जोडीदाराच्या विचारांना आणि मतांना महत्त्व देणे आवश्यक ठरेल. मानसिक स्थैर्य राखणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे. सहकाऱ्यांशी असलेले ताणतणाव कमी होतील आणि नाते अधिक दृढ होईल. वरिष्ठांशी जुळवून घेतल्यास कामात प्रगती साधता येईल. क्षुल्लक गोष्टींचा ताण घेणे टाळा, अन्यथा मानसिक चंचलता वाढू शकते. घरगुती जबाबदाऱ्या पार पाडताना संयम ठेवा. आज एखाद्या जुन्या मित्राकडून मार्गदर्शन मिळू शकते. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. वृषभ. वातविकार किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. वैचारिक थकवा जाणवला तरी सकारात्मक राहा. कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्नातून लाभ होण्याची शक्यता आहे. मनातील एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. कला क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम प्रतिसाद मिळेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास कामे सुरळीत पार पडतील. नवीन गुंतवणुकीचा विचार करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. प्रतिष्ठित व्यक्तींची भेट तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रवासाचा योग संभवतो. मिथुन. अतिधाडस करण्याचे टाळा आणि प्रत्येक निर्णय शांतपणे घ्या. सकारात्मक विचारसरणी तुमचे मार्गदर्शन करेल. अतिविचारांच्या ओझ्याखाली दबू नका. घरगुती कामांमध्ये अडकून पडण्याची शक्यता आहे. कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल. मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. कार्यालयीन कामात सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. एखाद्या नव्या प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळेल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयोगी ठरेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. विद्यार्थी अभ्यासावर अधिक लक्ष द्यावे. कर्क. घराबाहेर वावरताना सतर्क राहणे गरजेचे आहे. नोकरदार व्यक्तींना कामात थोडा दिलासा मिळेल. कला आणि सर्जनशील क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात. मैत्रीचे संबंध जपणे आवश्यक आहे. बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. घरात सजावटीची कामे किंवा दुरुस्तीची कामे हाती घ्याल. क्षणिक आनंदामुळे चुकीचा निर्णय घेऊ नका. आरोग्याबाबत जागरूक राहा. नवीन कौशल्य शिकण्याची प्रेरणा मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्यास मानसिक समाधान मिळेल. सिंह. कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवेल, पण आत्मविश्वास टिकून राहील. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल. स्मरणशक्तीचा आणि अनुभवाचा फायदा होईल. दिवसाची सुरुवात आनंदी वातावरणात होईल. जुन्या मित्रांची भेट समाधान देईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. हातातील कामे यशस्वीपणे पूर्ण कराल. खाण्यापिण्याची चंगळ होईल, पण आरोग्याची काळजी घ्या. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. आर्थिक लाभाचा योग संभवतो. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. संध्याकाळी एखादा खास कार्यक्रम ठरू शकतो. कन्या. प्रयत्नांमध्ये कसूर करू नका. सातत्य ठेवा. आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. गोड बोलण्याने कार्यसिद्धी होईल. बाहेरील अन्न टाळावे. कामाचा व्याप वाढेल आणि काही कामे प्रलंबित राहू शकतात. मित्रांशी मतभेद टाळा. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आर्थिक नियोजन केल्यास भविष्यात फायदा होईल. नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते. कुटुंबातील व्यक्तींचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. विद्यार्थ्यांना यशाची संधी आहे. संयम आणि चिकाटी ठेवल्यास दिवस फलदायी ठरेल. तूळ.
मनमोकळ्या गप्पांमुळे वातावरण हलके फुलके राहील. दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवा. उत्साहाने कामे पूर्ण कराल. मनातील भीती दूर करा. खोटेपणाचा आधार घेऊ नका. स्वकीयांचे गैरसमज दूर करण्याची वेळ येईल. अनामिक चिंता त्रास देऊ शकते. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. जोडीदारासोबत संवाद वाढवा. सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. आत्मविश्वास वाढल्याने नवीन संधी मिळतील. वृश्चिक, भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळेल. जवळच्या मित्रांची भेट आनंददायी ठरेल. मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. आर्थिक लाभाचा योग आहे. कामाची धावपळ वाढेल. वेळेचे व्यवस्थापन केल्यास यश मिळेल. कलात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास प्रशंसा मिळेल. स्वतःच्या फायद्याकडे लक्ष द्याल. कुटुंबातील वातावरण समाधानकारक राहील. गुंतवणुकीत लाभ संभवतो. आत्मविश्वास वाढेल. दिवसाच्या शेवटी मनःशांती लाभेल. धनु, सातत्य आणि चिकाटीची गरज भासेल. धार्मिक कार्यात मन रमेल. कमी श्रमातून अधिक फायदा कसा मिळेल याचा विचार कराल. गोड बोलण्याला भुलू नका. नातलगांची भेट होईल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. परोपकारातून समाधान मिळेल. सारासार विचार करून निर्णय घ्या. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रवासाचा योग संभवतो. जोडीदाराकडून भावनिक साथ मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक स्थैर्य टिकेल. मकर, जोडीदाराकडून समाधान आणि प्रेम मिळेल. मित्रांच्या भेटीने आनंद वाढेल. मुलांच्या सहवासात दिवस छान जाईल. धार्मिक गोष्टींमध्ये रस वाढेल. जुनी कामे पूर्ण करण्याची वेळ येईल. तब्येतीच्या किरकोळ तक्रारी कमी होतील. सुरस भोजनाचा आनंद घ्याल. इतरांचा विश्वास जिंकाल. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. दिवस गप्पा आणि आनंदात जाईल. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. मन शांत ठेवल्यास सर्व गोष्टी सुरळीत पार पडतील. कुंभ, शब्दांचा वापर विचारपूर्वक करा. नवीन कामे उत्साहात पूर्ण कराल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. जोडीदारासोबत मतभेद टाळा. घाईघाईत निर्णय घेऊ नका. व्यापाऱ्यांची येणे वसूल होतील. कामात यश मिळेल. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. आरोग्य सुधारेल. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील व्यक्तींच्या भावना समजून घ्या. स्वतःवर विश्वास ठेवल्यास अडचणी सहज पार पडतील. मीन, वेळेचा योग्य उपयोग करा. संतापावर नियंत्रण ठेवा. काही कामे वेळेत पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थैर्य राहील. मान सन्मान वाढेल. मानसिक दडपण जाणवू शकते. नवीन गोष्टींबद्दल उत्सुकता वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. भौतिक सुखापेक्षा मानसिक शांतीला महत्त्व द्याल. एखादी चांगली बातमी मिळेल. दिवस समाधानकारक जाईल. दिवसाच्या उत्तरार्धात एखादी आनंदाची बातमी मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.